आज मी तुम्हाला लावणार आहे पैसे देऊन पाण्यात कसं पावा जायचं आणि ह्याचं आधी रडगाणं ऐका. मारणार देतात तिकडे पवा 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 आहे गावाकडे आणि तुला इथं स्विमिंग पूल मध्ये पवा यायचं. हा ग बस बुडा फेडला ना मी काढणार फेडणार नाही का तुला वरी आता सांगतो. दिसेल तरी का मी कुठे दाखला गोरा पाणी मारणार दिसला असं का. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतो माझंच लय खरं आहे. आता विषय असा चालता, आज जायचं होतं आम्हाला स्विमिंग पूलला पोहायला. आम्ही सकाळ 6ला उठलो, सगळे जण एका जागा गोळा झालो आणि आपल्याला दहिरीत पावल्याशिवाय जमतच नाही. ह्यांचं आधीच ठरलेलं कुठल्या स्विमिंग पूलला जायचंय ती. 8 दिवस झाले अवकाळी पावसाने गेलो बेजार गेले. नुसता पाऊस रस्ते नुसतं पाणीच पाणी असते. सकाळ 6 वाजल्या तरी असली मरणाची गर्दी. असल्या गर्दीत टना टना टन 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 घेत आम्ही बाहेर आल्या गाड्या पार्किंग लावल्या, सामान आणलं आणि आम्ही आलतो जलतरण तलाव मध्ये. इथं मस्त पैकी तिकीट काढलं. जायला म्हटलं असते पहा 20-30 रुपये, 150 रुपये मागितले नाही यांनी मरणाचं तिकीट. त्यात नव्हे ती मामा म्हणतात फक्त पाऊण तास पवायचं, 15 मिनिटं शावर घ्यायचा, लगेच बाहेर यायचं. लगेच पोरांची तोंड पडली. आम्ही लगेच गावाकडली पोरं कसं बी माझ्याकडे पाहायला लागलो. शुभड्यान मी तर लांबनच पळत येतो, दानाचा उड्या टाकायचो. सगळी माणसं तोंडाकडे बघायची, त्याच्या आईला कुठं आली ती ही पोरं म्हणत असते. आणि 20 फूट खोल होतं मित्रांनो, पायफी काय टेकत नव्हतं बरं का. आता जायला घरी गटा आलाय, घरी जाता जेवता. व्हिडिओ बघितल्याबद्दल मंडळ आपला आभारी. जाताना तेवढं नक्की फॉलो करून जावा.